नमस्कार. डीएनए मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूजपेपर मधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. हे सगळे जे टॉपिक्स आहेत करंट मधले त्याला स्टॅटिक सोबत कनेक्ट करून एक्झाम मध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो ते पण आपण डिस्कस करणार आहोत. आज जे काही टॉपिक्स आलेले आहेत, आज जे काही न्यूज आलेले आहेत त्याच्यावरती बेस्ट मागे यूपीएससीने मेन्सला प्रश्न विचारलेले आहेत, एमपीएससीने देखील प्रिलिम्सला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. सोबतच प्रॅक्टिस क्वेश्चन्स देखील आपण बघणार आहोत आणि काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट देखील आजच्या सेशन मध्ये केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. आजचे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, जीएस पेपर वाईज जे आपण सेग्रिगेशन करतो सगळ्या न्यूजला, त्या पद्धतीने सगळे न्यूज आपण डिवाइड करून डिटेल मध्ये त्याचा अनालिसिस जे आहे ते आजच्या सेशन मध्ये करणार आहोत. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा द हिंदू न्यूजपेपर मध्ये फ्रंट पेजला आलेली ही न्यूज आहे. वेस्ट एशियामध्ये जो काही क्रायसिस सुरू आहे सध्या त्याला घेऊन ही न्यूज आलेली आहे. आपल्यासाठी हा मुद्दा दोन ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा हा टाकलाय का इथं जिओग्राफी मध्ये, तर तो टाकलाय मॅपिंग साठी. ठीक आहे. मॅपिंग वरती आपल्याला प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. आयआर ला घेऊन पण याचं एक्झॅक्टली लिंकेज कनेक्शन कसं आहे ते आपण नंतर पण डिस्कस करणार आहोत ज्यावेळी जीएस2 च्या सेक्शन मध्ये आपण एंटर करणार आहोत. ठीक आहे. इथं फक्त हा मॅपिंग पुरता मुद्दा आपण समजून घेऊया की एक्झॅक्टली आजच्या न्यूज मधून आपल्यासाठी इम्पॉर्टंट का आहे एक्झामच्या अनुषंगाने. इथं जर तुम्ही बघितलं तर इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आपल्यासाठी मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. अमेरिकेचा जो काही बेस आहे इराण मधला, त्या बेस वरती इराणच्या बाजूने अटॅक करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची एक फॅक्ट इथं मेन्शन केली आहे. ती जस्ट एक प्रिलिम्स साठी आपण बघूया आणि नंतर मॅपिंग कडे आपण वळणार आहोत. ठीक आहे. इथं जर बघितलं तर अमेरिकेचा वेस्ट एशिया मधला सगळ्यात लार्जेस्ट बेस आहे तो. वेस्ट एशिया म्हणजे अख्ख्या पश्चिम आशिया मधला सगळ्यात लार्जेस्ट बेस जो आहे, ठीक आहे, अल उदैद असं त्याचं नाव आहे. त्या एअर बेसचं कुठं आहे तो कतार मध्ये आहे. वेस्ट एशिया मधला लार्जेस्ट अमेरिकन बेस आहे तो. ती एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. मग आपण वळणार आहोत की आपल्या मॅपिंगच्या पार्ट कडे. इथं मॅपिंगला घेऊन आपल्याला हा पूर्ण जो रिजन आहे तो व्यवस्थित लक्षात आला, त्याचा मॅप, त्याचे लोकेशन्स, त्याचं भूसामरिक महत्व काय आहे, भू राजकीय महत्व काय आहे, भू आर्थिक महत्व काय आहे ते लक्षात आलं की मग आयर मध्ये या टॉपिकला घेऊन कसाही प्रश्न विचारू द्या तो आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. मॅपिंग पहिल्यांदा बघूया, नंतर आयर मध्ये तो मुद्दे आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया. मग आता आपल्याला इथं प्रिलिम्सला प्रश्न विचारायला स्कोप एक्झॅक्टली कोणकोणत्या लोकेशन्सला घेऊन आहे. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे तो आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीला घेऊन. स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणून जी ओळखली जाते ती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याच्याबद्दल इकडे आपण हिंदी महासागरातून ज्यावेळी जातो वेस्ट एशियाकडे, गल्फ ऑफ ओमान लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे, पर्शियन गल्फ आहे आणि ही जी सगळी बॉर्डर तुम्हाला दिसते ही सगळी बॉर्डर आहे इराणची. त्यामुळे मग इराणकडून थ्रेटन केलं जातंय, तिथं धमकी दिली जाते की मग हे जे इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत, हे जे इम्पॉर्टंट सी ट्रान्सपोर्टचे रूट्स आहेत ते आम्ही डिसरप्ट करू शकतो. का? कारण याच पर्शियन गल्फ मधून आणि या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन मोठ्या प्रमाणात चालतं. कारण या पर्शियन गल्फच्या आजूबाजूचे तुम्ही देश जर बघितले तर हे सगळे देश जे आहेत ते ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत, तेल निर्यातदार देश आहेत. मागं तर असंच झालं होतं की ज्यावेळी अशी एस्केलेटरी सिच्युएशन इथं तयार झाली होती होर्मुझला, अमेरिकेने त्यावेळी स्टेटमेंट केलं होतं की हा आमच्या नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. कारण इथला ऑइल ट्रान्सपोर्ट, इथली तेल वाहतूक जर तुम्ही विस्कळीत करत असाल तर त्याच्याने अमेरिकेवरती परिणाम होणार आहे आणि तो आमच्या नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे, असं बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. हे कशासाठी सांगतोय? या रिजनचं इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात येण्यासाठी. हेच रिजन भारतासाठी देखील आहे. आयर मध्ये डिटेल मध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. मग इराणला घेऊन आपल्याला क्वेश्चन विचारतील. युपीएससी सारखा आयोग प्रश्न कसा विचारेल की खालीलपैकी कोणत्या देशांची बॉर्डर इराणला लागून नाही, अशा पद्धतीचा प्रश्न युपीएससी सारखा आयोग विचारेल. एमपीसी काय करेल? एमपीसी पर्शियन गल्फच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्याच्यातून चुकीचा पर्याय शोधा, ओळखा, या पद्धतीने विचारतील. स्ट्रेट ऑफ होर्मुझला घेऊन विचारतील. ठीक आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील. IMEC ला घेऊन इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो काय आपण डिस्कस करणार आहोत. I2U2 कनेक्टेड आहे. वेस्ट एशिया महत्वाचा आहे आपल्यासाठी. चबहार बंदर महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत मॅपिंगच्या अनुषंगाने. ते नोट डाऊन करून ठेवा. ॲटलास मध्ये, ॲटलास असं एकाच वेळी घेतलं आणि ते सगळंच पाठ केलं असं होत नसतं. असं ज्यावेळी कोणता रिजन तिथं चर्चेत आहे त्या पेजला गेलं, तिथं हे लोकेशन्स मार्करने मार्क केले आणि पेज कॉर्नरला फोल्ड केलं आणि एक्झामच्या आधी, प्रिलिम्सच्या अगोदर फक्त हे सगळे फोल्ड केलेले पेजेस बघितले जे की न्यूज मधल्या प्लेसेस. परत तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी करायची गरज पडणार नाही त्यावेळी. मग त्यावेळी आपण काय करतो? धावपळ करतो प्रिलिम्सच्या अगोदर
की मॅपिंगची नोट्स भेटते का कोणाची बघायची, रेडीमेड मटेरियल भेटते का कोणाला बघायचं. बट ऑलरेडी तुम्ही जर ही गोष्ट केली पहिले वर्षभर तर तुमचं स्वतःचा मॅपिंगचा जो पार्ट आहे तो अगोदरच सगळा 100% कन्फर्म होऊन जातो. ठीक आहे, एवढ्या गोष्टी इथल्या याच्यापुरते जिओग्राफी पुरते इथल्या डिस्कस करूया, त्याच्यानंतर आय मध्ये बाकी गोष्टी डिस्कस करूया. जनरल स्टडीज पेपर 2 शी संबंधित आलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे. जीएस पेपर 2 मध्ये पॉलिटीला घेऊन 2 न्यूज आहेत, सोशल जस्टिसला घेऊन 1 न्यूज आहे आणि आयआर ला घेऊन 3 ते 4 न्यूज आलेल्या आहेत. त्या सगळ्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पॉलिटीशी संबंधित असलेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल एडिटोरियल आलेला आहे द हिंदू मध्ये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महत्वाची बॉडी आहे, महत्वाची संस्था आहे. का महत्वाची आहे हे काय मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतीय निवडणूक आयोग, तो राज्यसेवा आयोग असू द्या किंवा तो यूपीसी आयोग असू द्या, या दोन्ही आयोगांचा हा फेवरेट आयोग राहिलेला आहे निवडणूक आयोग. राज्यसेवा 2024 चा पेपर जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला घेऊन क्वेश्चन विचारलेला आहे, आर्टिकल्स विचारलेला आहे डायरेक्टली. त्याच्यानंतर आणखी कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो, मल्टी स्टेटमेंटचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. जास्तीत जास्त तिथं पर्याय विधान दिले जातील. मग ही मल्टी मेंबर बॉडी आहे का की सिंगल मेंबर बॉडी आहे, या अनुषंगाने काहीतरी विधानं दिली जातील की ही बहुसदस्यीय संस्था आहे की एक सदस्य संस्था आहे, आधी होती, चेंज झाली, परत झाली, या पद्धतीने चेंजेस झालेले त्याच्यामध्ये ते आपल्याला जाणून घ्यायला लागतील. खूप बेसिक एक प्रश्न राज्यसेवा आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे की भारतीय निवडणूक आयोगाकडून खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जातात. त्याच्यामध्ये मग पंचायत राजचा एक ऑप्शन दिला जातो आणि आपण तिथं फसतो, राज्य निवडणूक आयोग. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की राज्य विधानसभेच्या ज्या निवडणूक असतात त्या बऱ्याच स्टुडंट्सचं असं कन्फ्युजन होतं की त्या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात की काय, तिथं कन्फ्युजन होतं. आयोगाला माहिती विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कुठं होतं, त्यामुळे रिपीटेडली तोच प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, पीवायक्यूचा ट्रेंड आपल्याला का माहित असणं गरजेचं आहे, कारण कन्फ्युजिंग पार्ट आहे, विद्यार्थी कन्फ्युज होतात, इथं माहित असतं एक्झामला जाऊन कन्फ्युज होतात आणि चुकतात. ठीक आहे, तर ते प्रिलिम्सला गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त, त्यांच्या नियुक्तीला घेऊन प्रश्न विचारतील आपल्याला, त्यांचा पदावधी विचारतील आणि कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारतील. मेन्सला काय प्रश्न विचारतील, मेन्सला आपल्याला मागे यूपीसीने प्रश्न विचारला इतर, तसाच या राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नसाठी आपण तो प्रश्न तशा पद्धतीचा कन्सिडर करू शकतो. तो प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून आपण बघणारच आहोत. ठीक आहे, न्यूज एक्झॅक्टली काय आहे, काही बाय इलेक्शन झालेले, काही निवडणुका झालेल्या आहेत काही राज्यांमधल्या, काही मतदारसंघांच्या, तर त्याला घेऊन न्यूज झालेले, बाकी पार्ट इम्पॉर्टंट नाही. शेवटी एक पार्ट फक्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की या सगळ्या दरम्यान इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही नवीन उपक्रम सुरू केले होते, काही नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेले, त्याचा उल्लेख इथं करण्यात आला आहे. कशासाठी ही गोष्ट खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन्स नावाचं एक प्रिन्सिपल आहे आपल्याकडं. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या जाव्यात, कारण ते फाउंडेशन आहे डेमोक्रेसीचा, तो लोकशाहीचा पाया आहे. त्याच्यासाठी ही फ्री अँड फेअर इलेक्शन्सची ही जी महत्वाची गोष्ट आहे, जे प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, ते महत्वाचं आहे. त्याच्या दृष्टीने इलेक्शन कमिशनर काही पावलं टाकते, काही ते उपक्रम सुरू करत आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की ही जी इलेक्टोरल प्रोसेस आहे, पूर्ण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती आणखी त्याची इंटिग्रिटी आणखी जास्त वाढवण्यासाठी आणि ते आणखी जास्त ऍक्सेसिबल लोकांना, मतदारांना बनवण्यासाठी काही इनिशिएटिव्ह, काही उपक्रम सुरू केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा काय करण्यात आलेला आहे की ज्यावेळी मतदार जातात मतदानाच्या ठिकाणी त्यावेळी मग तिथं मोबाईल त्यांचा बाहेर ठेवण्याची एक सोय तिथं करण्यात आलेली, ती महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा असे गैरप्रकार होतात, मोबाईल सोबत घेऊन जाणे, फोटो काढणे, तिथं कुणाला न समजू देता व्हिडिओ काढणे, अशा गोष्टी होतात. तर मोबाईल डिपॉझिट करण्यासाठीची फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली. हे इनिशिएटिव्ह का महत्वाचे ते सांगतो, क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर वोटर टर्नआउट शेअरिंग प्रोसेस जी होती, म्हणजे जे काय मतदान किती झालंय, आपण जे बऱ्याच वेळा राज्य विधानसभेच्या निवडणुका असू द्या, लोकसभेच्या निवडणुका असू द्या, किती टक्के मतदान झालं त्याचा आकडा जाहीर केला जातो. ठीक आहे, आणि सोबतच मग त्या दिवशी ज्यावेळी मतमोजणी आहे त्या दिवशी फेऱ्या असतात. पहिल्या फेरीमध्ये कोण आघाडीवर आहे, दुसऱ्या फेरीमध्ये कोण आघाडीवरती आहे, हे डिक्लेअर केलं जात असतं रिपीटेडली. त्या सगळ्या गोष्टींसाठी ते अपडेट फास्टर करण्यासाठी देखील आणखी तिथं वेबकास्टिंग 100% पोलिंग स्टेशनला करण्याचा देखील इनिशिएटिव्ह त्यांनी सुरू केलेला आहे. यासारख्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या आहेत. मग हा मुद्दा, हे इनिशिएटिव्ह का महत्वाचे आहेत आपल्यासाठी, कारण यूपीसीने मागे मेन्सला प्रश्न विचारलेला होता या गोष्टीला घेऊन, तो या पद्धतीने विचारला होता. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आचारसंहिता म्हणून आपण ओळखतो, आदर्श आचारसंहिता असं त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं. तर या मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची एक्झॅक्टली भूमिका काय राहिलेली आहे त्याची चर्चा करा.
ही आदर्श आचारसंहिता आणलीच कशासाठी गेली की एक डिसिप्लिन येण्यासाठी. ही जी मतदानाची ही सगळी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे तर एका शिस्तबद्ध साच्यामध्ये बसवण्यासाठी ही आचारसंहिता इथं लागू केली जाते. मग हे जे इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत इलेक्शन कमिशनने तो त्याचाच भाग आहे. अशा नवीन गोष्टी काहीतरी तिथं सुरू केल्या जात आहेत. मग आपल्याला मागं प्रश्न असा विचारलेला आहे युपीएससी मेन्सला, असाच प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो राज्यसेवेच्या डिस्ट्रिब्युटिव्ह पॅटर्न मध्ये देखील. इलेक्शन कमिशन ज्यावेळी चर्चेत असेल, ज्यावेळी असे काही इनिशिएटिव्ह तिथं त्यांच्याकडून हाती घेतले जातील त्यावेळी मग अशा पद्धतीचा प्रश्न आपण तिथं 100% एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. पॉलिटिक्सशी संबंधित न्यूज आहे, याच्यामध्ये हिस्ट्रीचा देखील एक पार्ट आहे, तो पण आपण जाणून घेणार आहोत. आर्टिकल आलेला आहे गव्हर्नर्स बद्दलचं. आता राज्यपालांचं ही काय पहिली वेळ नाही किंवा पहिला दिवस नाही आजचा की राज्यपालांवरती आपण चर्चा करतोय म्हणून. राज्यपालांची भूमिका वादात राहिलेली आहे बरीच. राज्यपाल हे केंद्राचे एजंट म्हणून काम करतात. केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता असेल, एखाद्या राज्यामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता असेल तर राज्यपालांचा त्या पदाचा गैरवापर केला जातो. त्या राज्य सरकारला जिथे वेगळ्या पक्षाची सत्ता आहे त्यांना त्रास देण्यासाठी, काही अडचणी निर्माण करण्यासाठी. तामिळनाडूचं प्रकरण आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. कलम 200 ला घेऊन सुप्रीम कोर्टची, सर्वोच्च न्यायालयाची जी भूमिका होती ती आपण डिस्कस केलेली होती माग, की आर्टिकल 200 एक्झॅक्टली काय सांगतं. ज्यावेळी राज्य विधिमंडळ कोणतंही विधेयक संमत करतात, पारित करतात, ते विधेयक त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी पाठवलं तर राज्यपालांकडे, मग राज्यपाल भूमिकाच घेत नाहीत. पहिल्यांदा सुरुवातीला हा टॉपिक डिस्कस करताना सुरुवातीला जो मुद्दा तिथे नमूद केला की राज्यपाल या पदाचा गैरवापर केला जातो किंवा तिथल्या राज्य सरकारांचं कामकाज त्याच्यामध्ये अडथळा तयार करण्यासाठी वापरला जातो. कशा पद्धतीने, तर या पद्धतीने की विधेयकावरती स्वाक्षरीच करायची नाही, सहीच करायची नाही, कायद्यात रूपांतरच होत नाही. मग कित्येक वेलफेअर स्कीम्स, कित्येक कल्याणकारी योजना अशाच अडकून पडतात सगळ्या. त्यालाच घेऊन आर्टिकल 200 ला घेऊन मग सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आलं होतं की टाइम लिमिट असेल तुमच्याकडं, हे विधेयक आल्यानंतर त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यासाठी टाइम लिमिट असेल. त्याच्या आधीच्या पण सेशन्स मध्ये आपण कित्येक वेळा ही गोष्ट डिस्कस केलेली होती की आपल्याला प्रश्न विचारतील आता मेन्सला की आता अशी वेळ आलेली आहे का की हे जे इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल ऑफिसेस आहेत, ही जी महत्वाची संवैधानिक पद आहेत, राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, यासारख्या पदांना त्यांना जे अधिकार देण्यात आलेले आहेत असे विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याचे त्यांच्या स्वाक्षरीनंतर, तर याला एक काल मर्यादा घालून देण्याची वेळ आलेली आहे का, सध्याच्या वादाच्या संदर्भात यावरती चर्चा करा. हा प्रश्न पण आपण याच्या आधी बघितलेला होता. तर तशा अनुषंगाने याचा विचार करायचा. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं आहे. युपीएससीचं येणारी मेन्स असेल त्याच्यामध्ये GS2 मध्ये याला घेऊन आपण क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहे त्याच्यामध्ये गव्हर्नरला घेऊन प्रश्न आधी पण विचारलेला आहे, आता आणखी जास्त चान्सेस आहेत. आर्टिकल 200 ला घेऊन विचारतील, गव्हर्नर्सच्या पूर्ण टेन्युअरला घेऊन विचारतील. आर्टिकल 153 महत्वाचा आहे, कलम 153 त्यांच्याशी संबंधित असलेलं महत्वाचं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मग त्यांचे रिलेशन्स जे आहेत राज्य विधिमंडळासोबतचे त्याला घेऊन आर्टिकल विचारतात. तो एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, हा झाला पॉलिटिक्सचा मुद्दा. याला घेऊन एक प्रॅक्टिस क्वेश्चन इथं दिलेला आहे. जसं आता सांगितलं की राज्यपालांची भूमिका जी वादात राहिली ती कशामुळे, तर या त्यांच्या भूमिकेमुळे. ही एक न्यूट्रल भूमिका, एक तटस्थ भूमिका त्यांची नसलेली बघायला मिळते. राजकारणाचा एक अँगल तिथे त्याला मिळतो. राज्यपालांनी केवळ केंद्राचा एजंट न राहता संविधानाच्या भावनेनुसार आपले कर्तव्य बजावले पाहिजे स्टेटमेंट दिलंय. आणि भारतीय राजकारणात राज्यपालांच्या भूमिकेच्या प्रकाशात या विधानाची चर्चा करा. राज्यपालांनी न्यूट्रल राहणं या सगळ्या पूर्ण लेजिस्लेटिव्ह प्रोसेसमध्ये कसं गरजेचं आहे, त्या स्पेसिफिक राज्यासाठी आणि लोकांसाठी, सिटीजनसाठी, नागरिकांसाठी कसं गरजेचं आहे, या अनुषंगाने याच्यामध्ये कंटेंट लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट आहे तो आहे हिस्ट्रीशी संबंधित असलेला. ठीक आहे, बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं नाव तर सगळ्यांनी ऐकलेलंच असेल. त्यांची एक कादंबरी खूप फेमस होती त्यावेळी, आता पण आहे, आनंद मठ नावाची कादंबरी. कॉन्ट्रोवर्सी काय आहे त्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये आपण जाणार नाही. ती कॉन्ट्रोवर्सी आपल्यासाठी एक्झाम साठी इम्पॉर्टंट नाही. हा तुम्हाला चर्चा करायची असेल तर कॉन्ट्रोवर्सी नंतर काय झाली एक्झॅक्टली ती वाचून घ्या तुम्ही. बाहेर चहा पिताना चर्चा करायची असेल तर एक्झाम साठी आपल्यासाठी ती कॉन्ट्रोवर्सी इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, हिस्ट्रीमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंद मठ नावाची कादंबरी इम्पॉर्टंट आहे. संन्यासी बंड जे झालेलं होतं, ब्रिटिश वसाहतवादाचा कालावधी, इथं ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्याला इथल्या लोकांनी, भारतीयांनी विरोध करायला सुरुवात केलं होतं. अनेक बंड झाले होते, अनेक प्रतिकार झालेले होते. तर त्यापैकी संन्यासी बंड एक महत्वाचं बंड, एक इम्पॉर्टंट रिबेलियन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्याशी संबंधित कंटेंट त्यांनी टाकलेला आहे या आनंद मठ मध्ये. देवी चौधुराणी नावाचं पण एक बुक लिहिलेलं आहे ज्या त्याच्यामध्ये सामील झालं, तर ती पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्याला हिस्ट्रीच्या अनुषंगाने. ठीक आहे, प्रिलिम्सला अशा ठिकाणी प्रश्न विचारतात.
चर्चेतला मुद्दा आहे. आपल्याला हिस्ट्रीमध्ये, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तो क्वेश्चन आपण त्याची संबंधित तयारी करायला पाहिजे. तो क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिसशी संबंधित इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग आपण डिस्कस केलेला आहे डोली डेट्स. डोली म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण झोळी म्हणतो. लहान बाळ असेल घरामध्ये तर त्याला झोपण्यासाठी अशी एक झोळी तयार केली जात असते. झोळी त्याला हिंदी शब्द आहे डोली. ठीक आहे. डोली म्हणजे ती वाली डोली नाही. त्याला टाइम आहे आणखी तुमच्यासाठी, थोडं थांबा. झोळी ज्याला मराठीमध्ये म्हणलं जातं, तर त्या झोळीमध्ये अशा ठिकाणी, अशा ग्रामीण भागामध्ये जिथं हॉस्पिटल्स नाहीत, जिथं आरोग्याच्या सुविधा पोहोचल्या नाहीत, अशा झोळीमध्ये प्रेग्नंट महिला ज्या असतील, प्रेग्नंट महिलांना त्या झोळीमध्ये घेतलं जातं आणि खांद्यावरती कॅरी करत जिथं कुठं हॉस्पिटल असेल तिथं घेऊन गेलं जातं. हे सगळं का होतं? आता हे कुठं झालंय? मुंबई पासून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावरती झालेली ही गोष्ट आहे. खेदजनक गोष्ट आहे. याला तुम्ही सोसायटीमध्ये देखील रिलेट करू शकता. महिलांशी संबंधित समस्या, सोशल जस्टिस मध्ये हेल्थ जो टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित समस्या, त्याला आपल्याला रिपीटेडली क्वेश्चन विचारला जातो. डोली डेथ्स बऱ्याच आदिवासी भागामध्ये ही आजही गोष्ट बघायला मिळते. मागं पण आपण मुद्दा हा डिस्कस केला होता. जे ट्रायबल रिजन्स आहेत, जिथं मग हेल्थच्या फॅसिलिटीज पोहोचलेल्या नाहीत, आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, तर रस्ते पोहोचले नाहीत, पायाभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, गाडी येऊ शकत नाही, गाडी जाऊ शकत नाही, जिथं आजपर्यंत महामंडळाच्या गाड्या पोहोचलेल्या नाहीत, हॉस्पिटल्स पोहोचले नाहीत, डॉक्टर्स पोहोचले नाहीत, त्या ठिकाणी मग पर्याय काय आहे? अशाच पद्धतीने झोळीमध्ये घेणं त्या प्रेग्नंट वुमेनला आणि चालत चालत तो सगळा दुर्गम भाग पार करत हॉस्पिटलला पोहोचणं. आणि या सगळ्या दरम्यान बरेच मृत्यू झालेले आहेत देशभरामध्ये. तशीच एक घटना परत एकदा घडलेली आहे. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यासाठी सिलेबसमध्ये पॉईंट कोणता इम्पॉर्टंट आहे तर तो हा आहे, क्रिटिकल गॅप्स इन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इन रुरल एरियाज. फक्त रुरल एरिया पुरताच मुद्दा हा मर्यादित नाही. ही न्यूज जिथून आलेली आहे तो रुरल एरिया आहे, ग्रामीण भाग आहे. म्हणून असं नाही की शहरी भागातल्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित काहीच समस्या नाहीत. आपल्याला हा जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इश्यूज शब्द खूप जास्त वेळा वापरलेला आहे. समस्या आपल्याला माहित पाहिजेत का? तर अधिकारी बनून तुम्हाला त्या सोडवायच्या आहेत पुढे जाऊन. या आरोग्य क्षेत्राशी संबंधित समस्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर काय करायचं? आयदर तुम्ही सरकारी हॉस्पिटलला कधी व्हिजिट दिली असेल तर ते इमॅजिन करायचं, डोळ्यासमोर यायचं. सरकारी हॉस्पिटल गेट पासून आतमध्ये जिथं डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात, तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला काय काय समस्या दिसतात हे सगळं इमॅजिन करायचं. कधी गेला नसाल तर जाऊन या समस्या तुम्हाला माहिती होतील आणि याचा हा हेल्थ नावाचा टॉपिक आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. सिलेबस अभ्यास फक्त पुस्तकातूनच होतं असं नाही. आजूबाजूला डोळसपणे जरी तुम्ही बघितलं, कीन ऑब्झर्वेशन ठेवलं, तिथूनही तुमचा अभ्यास होतो. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जी क्रिटिकल गॅप्स आहेत ते एक्झॅक्टली काय आहेत, त्याच्याशी संबंधित समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असू शकतात, हा तुमचा मेन्सचा प्रश्न आहे डायरेक्टली. ठीक आहे. तर ती गोष्ट लक्षात घ्या. इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला न्यूज कशा पद्धतीने कव्हर करायचे आहेत तर ते या पद्धतीने कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर IR शी संबंधित मग आता पुढचे न्यूज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पहिली ऑर्गनायझेशन इम्पॉर्टंट ज्या आजच्या न्यूजपेपरमध्ये नमूद करण्यात आलेली ती आहे SCO, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. SCO शांघाय सहकार्य संघटना. अगोदर याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत ते जाणून घ्या. प्रिलिम साठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. देश आपल्याला विचारले जातात, UPSC ने पण आता विचारले आहेत, नाटो मधल्या कंट्रीज. ठीक आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशन आणि त्याच्या मेंबर कंट्रीज आपल्याला माहित पाहिजेत. इथं नमूद केलेले आहेत सगळे मेंबर स्टेट्स, सदस्य देश सगळे इथं नमूद केलेले आहेत. ऑब्झर्वर स्टेटस म्हणजे निरीक्षक दर्जा असलेले देश कोणकोणते आहेत, डायलॉग पार्टनर्स संवाद ज्यांच्यासोबत चालू ठेवलेला आहे असे देश कोणते आहेत आणि गेस्ट अटेंडीज कोणकोणते आहेत. ठीक आहे. या SCO मध्ये इंडिया आहे का तर यस इंडिया आहे. IR मध्ये आपल्याला डायरेक्टली सिलेबस मध्ये मेन्शन केलेले आहे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या डायरेक्टली इंडिया सोबत रिलेटेड आहेत आणि ज्या इनडायरेक्टली इंडियावरती इम्पॅक्ट टाकतात. इंडिया जरी मेंबर नसला कोणत्या ऑर्गनायझेशनचा आणि त्याचा जरी इम्पॅक्ट पडत असेल भारतावरती तर ती पण ऑर्गनायझेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल, आपण मगाशी जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बघत होतो पहिलीच न्यूज, तिथं OPEC नावाची एक संघटना काम करते, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. OPEC आणि OPEC प्लस भारत सदस्य आहे का? नाही. भारत ऑइल एक्सपोर्ट करतो का? पेट्रोलियम एक्सपोर्ट करता नाही करत. बट त्या देश जे काही धोरण राबवतील त्याचा भारतावरती परिणाम होणार आहे का? येस होणार आहे. कारण ऑइल आपण मेजर इम्पोर्ट करतो बाहेरूनच. मग भारतावरती असा डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट टाकणाऱ्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. SCO मधले मेंबर्स इथं मेन्शन केले आहेत, चायना, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि इंडिया आणि पाकिस्तान. SCO एक्झॅक्टली सुरुवातीला ज्यावेळी फॉर्म झाली होती त्यावेळी सोव्हिएत युनियन जे आहे, सोव्हिएत रशिया जो होता त्याचं डिसइंटिग्रेशन ज्यावेळी झालं होतं, त्याचं ज्यावेळी विभाजन झालं होतं, त्याच्यातून तयार झालेले हे देश
त्यांच्यामध्ये आणि चायनामध्ये कुठलीही बॉर्डर डिस्प्यूट होऊ नये, सीमा विवाद होऊ नये म्हणून ही संघटना स्थापन केली होती. नंतर मग भारताने सदस्यत्व मागितलं, मग चायनाने म्हणलं की मग पाकिस्तानला पण द्या. जिगरी दोस्त आहेत ना ते दोघं, मग ते म्हणले की भारताला द्यायचं तर पाकिस्तानला पण द्या. मग दोघांना एकाच वर्षी देण्यात आलेला आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या, प्रिलिम्सचा प्रश्न विचारला. दोघांनाही, इंडिया पाकिस्तान दोघांना पण एकाच वर्षी त्याची मेंबरशिप सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. भारतासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे एससीओचा, तर एससीओचा एक्झॅक्टली इम्पॅक्ट भारतावरती काय होतो. एससीओ जर कंट्रीज आपण बघितल्या तर मेजर कंट्रीज आहेत. सेंट्रल एशिया मधले या सगळ्या कंट्री आहेत. सेंट्रल एशियन रिजन घेऊन यूपीएससीने प्रश्न विचारलाय मागच्या वर्षी मेन्सला. सेंट्रल एशियन रिजन आणि आपल्यासाठी महत्वाचा कसा आहे तो, कारण इंडियाची कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी आहे. फॉरेन पॉलिसीज आहेत, भारताची परराष्ट्र धोरण आहे, त्यापैकी मध्य आशिया संपर्क धोरण आहे, आपलं पॉलिसी आहे. या देशांसोबत भारताचा व्यापार चालतो, या देशांसोबत इतरही सहकार्य चालतात, तर त्यामुळे तो सेंट्रल एशियन रिजन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग इंडियन काही डेलिगेट्स चायनामध्ये गेलेले आहेत या एससीओच्या मीटिंग बद्दल चर्चा करण्यासाठी. 6 वर्षांच्या ब्रेक नंतर कैलास मानसरोवर यात्रा देखील सुरू होणार आहे, परत एकदा रिझ्यूम केली जाणार आहे. ती पण एक गोष्ट फॅक्ट लक्षात ठेवा. एमपीसी सारख्या आयोगाला इंटरेस्ट असतो, 6 वर्षांनंतर ती सुरू होत आहे. त्याच्याऐवजी 5 करतील, 7 करतील, असं काहीतरी तिथं करतील. ठीक आहे, ही मेंबर कंट्रीज आणि तो सगळा मुद्दा प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढची ऑर्गनायझेशन इथं आजच्या न्यूजपेपर मध्ये आलेली आहे ती आहे इंडिया आणि आशियान. इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे इंडियासाठी. काय इम्पॉर्टंट आहे डायरेक्टली इथंच आपण ते जाणून घ्या. यांच्यासोबत आशियान 10 सदस्य देश आहेत, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते इथं मेन्शन केलेले आहेत. भारत त्याचा सदस्य नाही. ठीक आहे, साऊथ ईस्ट एशियन नेशन आहे त्याच्यामध्ये. इंडियाचं लोकेशन साऊथ ईस्ट एशियामध्ये नाही. ठीक आहे, त्यामुळे भारत त्याचा मेंबर नाही. 10 सदस्य देश आहेत. मग भारत आणि आशियान चांगले संबंध आहेत. आशियानचे 10 सदस्य, परंतु त्याच्यामध्ये काही समस्या पण आहेत. व्यापार चांगल्या पद्धतीने चालतोय. एक अग्रीमेंट, एका अग्रीमेंटला घेऊन, एका ट्रेड डीलला घेऊन, एका व्यापारी कराराला घेऊन, सहकार्याला घेऊन गेले कित्येक दिवस झालं चर्चा सुरू आहे. 9 चर्चेच्या फेऱ्या पण झालेल्या आहेत, परंतु आउटपुट काही मिळालं नाही. याला आपण काय म्हणू शकतो, याच्याकडे समस्या म्हणून बघू शकतो, रेड टेपिझम याला आपण म्हणू शकतो, किंवा काही तिथे डिसएग्रीमेंट्स होत असतील. चीन कुठं पुढे जातो, चीन इथं पुढे जातो. आपण चर्चेच्या फेऱ्यावरती फेऱ्या घेत बसतो. चायना जो आहे तो लगेच डील करून टाकून रिकामा होतो आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट इथं करायला सुरुवात करतो. भारताच्या बाजूने ती एक चॅलेंज म्हणून, एक आव्हान म्हणून काम करतं. रेड टेपिझम ज्याला म्हणलं जातं, लाल फितीतला कारभार असं त्याला म्हणलं जातं. गोष्टी खूप स्लोली होतात आपल्या बाजूने, ती एक समस्या आहे. त्यामुळे मग चायनाचा डॉमिनन्स वाढताना बघायला मिळतोय आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये. त्याच्या संबंधित एक गोष्ट पण इथं मेन्शन केलेली आहे. 2009 मध्ये एक ओरिजिनल अग्रीमेंट झाली होती, त्याच्यामध्येच काही मॉडिफिकेशन करण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. त्यामध्ये काय ठरलेलं होतं, भारताने 71% टॅरिफ म्हणजे शुल्क, जे काही वस्तू त्यांच्याकडून भारतात येतील त्याच्यावरती लावला जाणारा टॅक्स, सोप्या शब्दामध्ये 71% टॅरिफ लाईन्स आशियान देशांसाठी ओपन केलेल्या होत्या 2009 ला जी अग्रीमेंट झाली त्याच्यामध्ये. मागच्या 15 वर्षांमध्ये एक्झॅक्टली परिस्थिती काय राहिलेली आहे या व्यापाराला घेऊन, तर आपले जे एक्सपोर्ट आहेत आशियान देशांकडे जे जाणाऱ्या भारतातल्या वस्तू आहेत त्या डबल झालेल्या आहेत, म्हणजे दुपटीने त्या वाढलेल्या आहेत. बट दुसरी समस्येची गोष्ट काय आहे, इम्पोर्ट्स जे आहेत म्हणजे यांच्याकडून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या ट्रिपल झालेल्या आहेत. म्हणजे आपण ज्या प्रमाणात वस्तू पाठवतोय त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तिकडून वस्तू येतात. याला काय म्हणतो आपण, ट्रेड डेफिसिट, याला आपण म्हणतो व्यापार तूट असणं. ही एक समस्या आहे भारत आणि आशियान यांच्यामध्ये. याच्यामध्ये आणखी एक समस्येचा मुद्दा आहे, तो आहे पाम तेलाचा. पाम ऑइल मोठ्या प्रमाणात तिथून येतं. मग आपले सदर्न स्टेट्स जे आहेत, दक्षिणेकडचे राज्य, त्यांच्या बाबतीत थोड्याशा समस्या तिथे निर्माण होतात की पाम तेल स्वस्तामध्ये येतं या आशियान देशांकडून. ठीक आहे, आणखी एक समस्या काय तिथं मेन्शन केलेली आहे की हे आशियान देश काय करत आहेत, चायनाकडून खूप स्वस्तामध्ये कच्चा माल, रॉ मटेरियल सबसिडाइज्ड म्हणजे अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तामध्ये कच्चा माल सगळा घेत आहेत त्यांच्याकडे आशियान कंट्रीज, आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून ते पाठवत आहेत भारतामध्ये. आताच एक एक्झाम्पल सांगितलं पाम तेलाचं, स्वस्तामध्ये येत आहेत सगळे प्रोडक्ट्स. मग भारतातल्या मार्केटचं काय होणार, इंडियन इकॉनॉमीवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय. ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, मेन्सला इंडिया एशियन रिलेशन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. प्रिलिम्सला आशियान मधले सदस्य आपल्याला विचारतील की आणि अग्रीमेंट आपल्याला मग विचारू शकतात. तो एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपल्यासाठी. साऊथ एशियाशी संबंधित आणखी एक आर्टिकल आलेला आहे, त्या साऊथ एशियाबद्दल त्याच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की जगामध्ये जर विचार केला तर साऊथ एशिया हा जो रिजन आहे हा लीस्ट इंटिग्रेटेड रिजन आहे. ट्रेडच्या बाबतीतला, व्यापाराच्या बाबतीतला कमीत कमी एकात्मिक हा प्रदेश आहे. म्हणजे काय, इथं देश, परत एकदा इमॅजिन करा इंडिया आणि नेबरिंग कंट्रीज साऊथ एशिया मधल्या, यांच्यामध्ये डिस्प्यूट्स खूप जास्त आहेत, वादच खूप जास्त आहेत. मग ते सीमा विवाद, भारत चीन, भारत पाकिस्तान,
भारत श्रीलंका, मरीटाईम डिस्प्यूट आहे, जलविवाद आहे, भारत बांगलादेश, पोर्ट्स बंद केले, भारत म्यानमार, बॉर्डरला घेऊन FMR स्टेटस रद्द केलं. डिस्प्यूट जास्त आहे, त्यामुळे इथलं जे पोटेन्शियल आहे ट्रेडचं, व्यापाराची जी क्षमता आहे ती युटिलाइज होत नाही, ती वापरली जात नाही. मग याला कम्पेअर केलेला आहे युरोपियन युनियन सारख्या रिजन सोबत, युरोप सारख्या रिजन सोबत. युरोपियन युनियन जी संघटना तिथं काम करते ती कशी कमी देश असून कमी रिजन ज्योग्राफिकल एरिया कन्सिडर करतो आपण. साऊथ एशिया म्हणलं तर खूप वास्ट एरिया आहे, परंतु जीडीपी मध्ये यांच्यामध्ये जो काय व्यापार होतो त्याचं रिफ्लेक्शन जीडीपी मध्ये खूप कमी प्रमाणात होते. तसं युरोपियन युनियनच्या बाबतीत होत नाही. ते सगळे मुद्दे इथं नमूद केलेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, मोस्ट पॉप्युलस रिजन आहे, जगाच्या 25% लोकसंख्या इथं बघायला मिळते साऊथ एशियामध्ये. बट त्याचं जीडीपी मध्ये मार्केटमध्ये जर बघितलं तर 5 ट्रिलियन आहे जीडीपी मध्ये फक्त कॉन्ट्रीब्युशन. याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये युरोपियन युनियन जर बघितलं तर फक्त 5.8% पॉप्युलेशन आहे, बट 18 ट्रिलियन जीडीपी मध्ये रिफ्लेक्शन होते. हे सांगतं इटसेल्फ, हे जस्टिफिकेशन आहे या आर्ग्युमेंटचं. साऊथ एशियन रिजन इज वन ऑफ द लीस्ट इकॉनॉमिकली इंटिग्रेटेड रिजन्स इन द वर्ल्ड. मग वर्ल्ड बँकने पण हे म्हणलेलं होतं की साऊथ एशिया, दक्षिण आशिया हा भाग जो आहे तो व्यापाराच्या बाबतीमध्ये खूप कमी एकात्मित असलेला बघायला मिळतो. एकमेकांसोबत इश्यूज डिस्प्यूट्स चालू असल्यामुळे या सगळ्या समस्या तिथे असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, हॉर्मुझचा मुद्दा परत एकदा आलेला आहे. ठीक आहे, हॉर्मुझ जी ब्लॉक झालेला आहे त्याच्यामुळे इंडियन रिफायनर्सला बेनिफिट होऊ शकतो असा एक मुद्दा तिथे नमूद केलेला आहे. आता हा पूर्ण वेस्ट एशिया आणि त्याचा भारतावरती होणारा परिणाम समजून घ्यायचा असेल तर 3च पॅरामीटर तिथे अप्लाय करायचे. ठीक आहे, जिओ स्ट्रॅटेजिक, जिओ इकॉनॉमिक, जिओ पॉलिटिकल. भूसामरिक, भू आर्थिक आणि भूराजकीय. ठीक आहे, भूसामरिक त्याचं लोकेशन बघा, वेस्ट एशिया कसा महत्वाचा आहे भारतासाठी. फक्त भारतासाठी विचार करूया, अमेरिका, ट्रम्प काय म्हणाले, इस्रायलने काय केलं, त्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडूया. आपल्याला परीक्षेला काय विचारणार आहेत, वेस्ट एशिया क्रायसिसचा इंडियावरती काय इम्पॅक्ट होणार आहे. भूसामरिक, त्यांचं लोकेशन बघा वेस्ट एशियाचं, तिथून आपला IMEC हा एक इम्पॉर्टंट कॉरिडॉर जाणार आहे, जो अशा क्रायसिसमुळे त्याचं काम थांबून जातं. चायनाचा जो वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह आहे त्याला काउंटर म्हणून आपण हा आणलाय खरं, परंतु मग याच्या समोर विघ्न तिथं सगळी समोर असलेली बघायला मिळतात, पूर्णच होण्याच्या दिशेने जातच नाहीये. वेस्ट एशिया क्रायसिस तिथे इम्पॅक्ट टाकतो याच्यावरती निगेटिव्हली, IMEC वरती. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, भारताला मिडल ईस्ट आणि युरोप सोबत जोडणारा कॉरिडॉर काम होत नाहीये अशा क्रायसिसमुळे. ठीक आहे, भूसामरिक महत्व, भू आर्थिक, हा जर कॉरिडॉर कंप्लीट होणार नाही तर इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होणारच आहे, भारताचा ट्रेडवरती इम्पॅक्ट होणार आहे. चायना सारखा देश तिथं स्वतःचा डॉमिनन्स वर्चस्व क्रिएट करत आहे, तो लीड घेणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि भूराजकीय जर म्हणलं, इथं जर बघितलं, आता बघा अमेरिका स्वतःची ताकद आजमावतोय. हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय असतं, वेगळे सांस्कृतिक असेल, कल्चरल ज्याला आपण म्हणतो, एज्युकेशन असेल, बाकी सहकार्य संबंध जे काही वाढवले जातात त्याला आपण म्हणतो सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे डायरेक्टली मिलिटरीचा यूज. US स्वतः इथं हार्ड पॉवर यूज करते, आता मग इथं डॉमिनन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. जिओ पॉलिटिक्स याच्या भोवती फिरतंय सध्या, कोण कोणाची भूमिका, कोण कोणाची बाजू घेणार, कोण कोणाच्या बाजूने भूमिका घेणार, याला घेऊन बऱ्याच गोष्टी सध्या चर्चेला जात आहे. तर त्या अँगलने विचार करायचा आहे याचा. भारतावरती भू आर्थिक परिणाम काय, व्यापार, ऑइल सगळ्यात महत्वाची गोष्ट. इंडियन डायस्पोरा मोठ्या प्रमाणात तिथं आहे आणि भारताची भूमिका याच्याबद्दल जी काय असेल इंटरनॅशनल लेवलला, मग ती जर आधीच्या आपल्या कुठल्या स्टेटमेंटला घेऊन, भूमिकेला घेऊन कॉन्फ्लिक्टिंग असेल तर मग तिथे इश्यू होऊ शकतो. ठीक आहे, तर ती एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या. मग या वेस्ट एशियाला घेऊन, हॉर्मुझला घेऊन आपल्याला प्रिलिम्स मेन्स दोन्हीकडे प्रश्न विचारतील. GS पेपर 3 कडे आपल्याला वळायचं आहे, जनरल स्टडीज पेपर 3, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटशी संबंधित एक मुद्दा आलेला आहे. सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. ठीक आहे, आर्टिकलचा टायटल काय आहे, इन्फ्लेशन फॉल्स बट नॉट अनएम्प्लॉयमेंट. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, इन्फ्लेशन कमी झाले, महागाई कमी झाली, बट अनएम्प्लॉयमेंट कमी झालेली नाही. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली रिलेशन काय आहे ते समजून घ्या. मग याच्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा उल्लेख केलेला आहे. प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे मुद्दे, इन्फ्लेशन, महागाईला घेऊन रिपीटेडली प्रश्न विचारला UPSC MPSC दोन्ही आयोगाने. अनएम्प्लॉयमेंटला घेऊन, बेरोजगारी घेऊन वारंवार प्रश्न विचारले आहेत. दोन्ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत प्रिलिम्ससाठी आपल्याला, इकॉनॉमीमध्ये, मेन्समध्ये पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तिसरा मुद्दा आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा, RBIच्या, त्याच्याबद्दल प्रश्न आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, आता इथे एक्झॅक्टली याच्यामध्ये रिलेशन काय आहे, एक इन्फ्लेशनचा आयडियल रेट असतो, एक इन्फ्लेशनचा आयडियल रेट असतो की तेवढी महागाई मार्केटमध्ये पाहिजेच. महागाई खूप जास्त कमी झाली, ठीक आहे, महागाई खूप जास्त कमी झाली तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. ठीक आहे, ग्रोथ, एम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन याच्यामध्ये इंटरकनेक्शन आहे, याच्यामध्ये इंटरकनेक्शन आहे. आता झालं एक्झॅक्टली काय, अनएम्प्लॉयमेंट.
महागाई कमी झाली, लोक खर्च करायला मग आता तयार आहेत. अगोदर 10 रुपये एक वस्तू येत असेल तर आता 10 रुपये 2 वस्तू यायला लागल्या. लोक मार्केटमध्ये पैसे टाकणार आहेत. बट मग हे हळूहळू पुढे काय होणार आहे, मग मार्केटमध्ये लोकांकडे पैसे आलेत हे लक्षात आलं की मग डिमांड वाढणार आहे. डिमांड वाढणार आहे, मागणी वाढणार आहे, लोकांच्या बाजूने डिमांड वाढणार आहे. तर मग प्रोडक्शन त्या प्रमाणामध्ये जर नाही वाढलं तर मग आहे या वस्तू परत महाग होत जाणार आहेत. त्याच्यामध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये एक इंटरकनेक्शन आहे, ते समजून घ्या व्यवस्थित. इकॉनॉमी मधले ही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आपल्यासाठी, खूप ते जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा तो आहे एक केस स्टडी म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. ऍग्रिकल्चरशी संबंधित मुद्दा आहे बीज उत्सव नावाचा. बीज म्हणजे बियाणं, सीड ज्याला आपण म्हणतो, जो इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे ज्याच्या पुढे काही गोष्टी होऊ शकत नाहीत ऍग्रिकल्चर मध्ये. सीड्सच्या बाबतीमध्ये झालंय काय, हायब्रिड सीड्स खूप जास्त इंट्रोड्यूस झालेले आहेत इंडियन ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. याच्यामुळे झालंय काही इंडिजिनियस सीड्स जे आहेत, देशी बियाणं ज्याला म्हटलं जातं, ते मागं पडत गेले. मग त्याचा इम्पॅक्ट काय होतोय की हे जे नवीन सीड्स आहेत, मग याच्याबद्दल बरेच काही गोष्टी तिथं सांगितल्या जातात. आधीचे जे देशी वाण होते त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू आणि हे हायब्रिड जे व्हरायटी झालेले त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू याच्यामध्ये फरक सांगितला जातो. प्रोडक्शन वरती जो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यावरती बोललं जातं बऱ्याच वेळा. त्यामुळे या इंडिजिनियस ज्या सीड्सच्या व्हरायटीज आहेत त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी महिलांच्या बाजूने, आदिवासी महिलांच्या बाजूने एक बीज उत्सव सेलिब्रेट करण्यात आला. एक केस स्टडी म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. ठीक आहे, इंडिजिनियस ब्रीड्स कसे मागे पडत चालले आहेत त्याचं एक एक्झाम्पल. गावाकडे ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघत असाल तर आता बहुतांशी घरांमध्ये जिथं शेती आहे ग्रामीण भागामध्ये बहुतांशी घरांमध्ये जर्सी गाय दिसते म्हणजे दिसते. पण इथली जी देशी गाय म्हणली जाते, पूर्ण पांढरी देशी गाय, माहित नाही तुम्ही बघितली असेल नसेल, रेअर होत चाललेली, रेअर झालेली आहे ऑलरेडी, ती बघायला मिळत नाही. जर्सी गाय दूध जास्त देते त्यामुळे त्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे. तर असे इंडिजिनियस ब्रीड्स मागे पडत चाललेले आहेत. मग राष्ट्रीय गोकुळ मिशन असेल, इतर काही इनिशिएटिव्ह सुरू केले जातात गव्हर्नमेंटच्या बाजूने, कशासाठी, हे इंडिजिनियस ब्रीड्स प्रोटेक्ट करण्यासाठी. तसंच सीड्सच्या बाबतीमध्ये देखील केलं जाते. मग हा मुद्दा आपल्या फूड सिक्युरिटी सोबत देखील रिलेटेड आहे, ती पण एक गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अन्न सुरक्षेचा मुद्दा, बियाणं योग्य पद्धतीची असतील, योग्य वेळी मिळाली, प्रोडक्टिव्हिटी त्याची चांगली असेल, उत्पादकता चांगली असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी, त्याचं ऍग्रिकल्चर ईल्ड चांगलं पुढे होणार आहे. ठीक आहे, तर त्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, लोकसत्तामध्ये आज आर्टिकल आलेले, बाकी तर सेम न्यूज आहेत, वेस्ट एशियाला घेऊन पश्चिम आशियाला घेऊन लोकसत्तामध्ये देखील आर्टिकल आलेलं आहे. तर ते आपण रिपीटेड होईल म्हणून ते घेतलेलं नाही. ठीक आहे, INS अर्नाळा जी नुकतीच इंडक करण्यात आलेली आहे त्याची संबंधित न्यूज आहे. ठीक आहे, पाणबुडी विरोधी जे युद्ध तंत्र आहे त्याच्यामध्ये मग भारत आता चांगला सरस होताना बघायला मिळत आहे. प्रीलिम साठीचा मुद्दा आहे, INS अर्नाळा बद्दल गोष्टी ज्या आहेत त्या नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, एवढ्याच न्यूज आजच्या दोन्ही न्यूज पेपर मधल्या इम्पॉर्टंट आहेत. सुरुवातीला सांगितलं होतं की 2 मेजर अनाउन्समेंट करणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट, ठीक आहे, मेंटरशिप. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन मेसेजेस आले की मेंटोरिंग पाहिजे आहे, तर एक मेंटरशिपची बॅच लॉन्च करत आहे ज्याच्यामध्ये 1-to-1 मेंटरशिप असणार आहे. ग्रुप कॉल नाही, इंडिव्हिज्युअल कॉल असेल. प्रत्येकाला टेस्ट नंतरचं प्रॉपर अनालिसिस केलं जाईल, त्याचं एक्झॅक्टली तुम्ही कुठं कमी पडताय ते सगळं बघितलं जाईल. 1 जुलै पासून ही बॅच स्टार्ट होत आहे. नंबर इथं मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नंबर माझा आहेच तुमच्याकडे. ठीक आहे, 9730658792 नंबर नोट डाऊन करून ठेवा, मेसेज करा. मेंटरशिप बॅच 1 जुलैला स्टार्ट होत आहे. कशासाठी आहे, कुणासाठी आहे, तर ती या वर्षीच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी आहे. त्याच्यासाठी जे अपियर होणार आहेत त्यांच्यासाठी आहे. डेडिकेटेड मेंटरशिप असेल, ऑफिसर्स देखील याच्यामध्ये गायडन्स राहणार आहे. ती एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असणार आहे. इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला टाइम दिला जाईल, प्रत्येकाचे असेसमेंट त्याच्यामध्ये केली जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला माझा एक्सपिरियन्स आहे चांगला, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित वेळ देतो. दुसरी महत्वाची एक अनाउन्समेंट आहे की करंट अफेअर्सला घेऊन, आता आतापर्यंतचे तुम्ही डेली सेशन्स बघितले असेल, त्याच्यातून काही नोट्स तुम्ही काढल्या असतील तर त्या ठीकच आहेत. बट करंट अफेअर्स MPSC साठी स्पेसिफिकली चालू घडामोडी ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यासाठीची देखील बॅच लवकरच लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत पण तुम्ही निश्चिंत राहा. या 2 मेजर अनाउन्समेंट आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला करायच्या होत्या. डीएनएस सेशन्स थोडे दिवस त्याचं टायमिंग जे आहे ते अशा पद्धतीने थोडं संध्याकाळी इव्हिनिंगला राहील, पण ते लवकरच रेग्युलराइज होईल. आपलं जे अगोदरचं टाइम होता 12-12:30 त्याच दरम्यान हा सेशन, हा व्हिडिओ आपला अपलोड होणार आहे. ठीक आहे, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये. धन्यवाद.